संविधानिक एक समिती आहे, तिला संविधानिक दर्जा आहे विधिमंडळाची, आणि हा आरोप अतिशय गंभीर आहे. तर त्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. म्हणजे त्याला सांगतो की अर्जुन खोतकरांनी जे म्हटलं होतं की हा प्लांट केलेला प्रकार आहे, तर ती लाईन तेच पुढे घेऊन म्हणजे ते देवेंद्र फडणवीस पुढे घेत आहेत. त्यांचा म्हणजे डिफेन्स असा आहे की हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्या दृष्टीने तसं बोलतायत. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मग षडयंत्र केलं सांगायला हे षडयंत्र आहे. तुम्ही ते नखशिखांत चित्रामध्ये आणि घाणीमध्ये बुडालेला आहे. मी चमचाभर घाण टाकली, तुम्ही घाण होणार का काय? लक्षात घ्या. अहो आम्हाला काय षडयंत्र करायची गरज आहे? षडयंत्र करायचं तुझ्या विरुद्ध करू ना. मी हलक्या ओलावर पाहिजे माणूस नाही काय. मी कांतोलीत कुणाला मारली होती? उपमुख्यमंत्री हरी गोविंद वरसाक यांच्या. लक्षात. मी काय कुणाला शिपायला मारलं? जसे गाडी हे केलेच ना कधी काय. समजलं. माझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट आहे, येस और नो. दोन नाही माझ्या आयुष्यात, एक काळा आणि पांढरा, ग्रे कलर नाही. केलं जातं. कुठल्या समित्या? आताची जी समिती आहे, जी आमदारांची समिती आहे, या विधिमंडळाच्या काय हे काय पैसे गोळा करायला असतात. मी आमदार असताना मी पकडून आमदार का कशाला वडील काय सांगू मी? मला माहिती पुढे हेच करायचं काय. आलं लक्षात. त्यामुळे यांच्यावर मला बातम्या कळाल्या. असून या शहरात राहतो मी, 60 वर्ष घालवले मी राजकारणात. काय म्हशी बाजारल्या का मी? माझ्याकडे एका मिनिटात बातमी आली हे असं असं चाललेलं आहे. महानगरपालिकेतून धुळे महानगरपालिका 90 लाख रुपये गेले. 90 आणि त्या पिशवीमध्ये फक्त 58 लाख रुपये सापडले. म्हणजे चोरच्या घरमध्ये चोरी काय. धुळे 50 लाख रुपये दिले. तालुक्याचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी, मग तो जनावरांचा असेल, माणसाचा असेल, मेंशन असेल तर मेंशन असेल, प्रत्येकाकडून 25,000 रुपये गोळा केले काय. मग झाले इतके भ्रष्टाचारामध्ये नखशिखांत बुडाले, ते कशा चौकशा करणार काय. चव कशा म्हणजे चव कशी आहे पैशांची याची पातळीची एवढा विचार. अण्णा काय सांगाल? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्यासंदर्भातील आदेश दिलेले, काय सांगाल? मला सांगा, जयकुमार रावल यांच्या रावल बँकेच्या विरुद्ध SIT स्थापन झाली. त्यांनी जयकुमार रावल यांच्या विरुद्ध रिपोर्ट केला. देवेंद्र फडणवीसांनी आरोपीच्या अर्जावर घेऊन दिलं की तपास CIDकडे सोपवा. आरोपीच्या अर्जावर ऐका काय झालं SIDचं. अब्दुल करीम तेलीच्या विरुद्ध SID केली का CBIकडे केली गेली? SID म्हणजे यांना सोयीस्कर ऍडजस्ट होणारी कमिशन. लक्षात. या SID अँटी करप्शन, CID आणि धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. जर खऱ्या अर्थाने चौकशी करायची असेल तर तुकाराम मुंडे साहेब किंवा प्रवीण गेलाम साहेब
किंवा धुळ्याचे राहुल रेखावार माजी जिल्हाधिकारी यांच्या समावेश असलेली एक कमिटी स्थापन करा. एक महिन्यात रिपोर्ट मागला. काय तुम्हाला कळेल फडणवीस मैदानात दूध पालिका पाणी करायचंय काय. तुम्हाला जन्म पुरेल इतकं पाणी येतो मी तुम्हाला याच्यात. लक्षात माझा विश्वास का नाही हे सांगतो. मी जयकुमार रावल यांच्या विरुद्ध 21 आरोप असलेली पुराव्या सगळ्याची कागदपत्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री या सगळ्यांना पाठवलेली आहेत. तुम्ही कसं जयकुमार रावलला घेऊन फिरला. एकट्या चैतक मुहूर्तामध्ये जयकुमार रावलनी जवळजवळ म्हणजे चैतक आणि बॉम्बे फेस्टिवल 390 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. काय आता तुम्हाला जर असे लोक लागत असतील बँक लुटणारे अजितदादासारखे ज्याच्यावर ईडीच्या चौकशा आहेत असे एकनाथ शिंदे सारखे तर कुठली आणि एसआयटी फेसायची. हे सगळं आयवॉश आहे, झोपेक आहे डोळ्यामध्ये. हे देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या शक्तीचे. देवेंद्र फडणवीसांना विचारा की मोपळवारच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही चौकशी एखादी जॉईन असते त्यावेळेला तुम्ही मला का बरं विनंती केली मोदी साहेब हे हा विषय सोडून द्या. कशाला सोडून द्या. काय या माणसाकडे काय अपेक्षा करणार. ज्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझी मुलाखत आहे दिल्लीवरून. त्यामध्ये मी म्हटलं माझा मुख्यमंत्र्यांच्या चौकशी समितीवर विश्वास नाही. तर नाही हे तुम्ही पक्ष सदस्य म्हणजे गुलाम आहे का मी. आता ही जी एसआयटी आहे ही महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. बोला काय अजून. अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, चौकशी सुरू आहे आणि प्रगतीवर आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस काल उघडून बघत होतो. मी 6 वाजेपासून फोन करत होतो. तुम्ही होते 11:30 वाजता ऍडिशनल एसपी तेव्हा. कशामुळे आले हे तुम्ही मीडियावर लावून धरल्यामुळे. लक्षात ते वाट पाहत होते हा म्हातारा कधी जाईल घरी. मी जाणार आहे का. मी तर गाडी जाऊन टाकतो तिथे झोपायला. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही धोत्र्याचं झाड लावता आणि गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करता. शक्य आहे का. या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यामध्ये टॉप मंत्री भ्रष्टाचारी आहेत. हे कसे प्रामाणिकपणाच्या चौकशी काय हे करता. हे होणे नाही. मी काय सांगतोय हे होणे नाही. हिंमत असेल तर तुकाराम मुंडे, प्रवीण जयराम साहेब किंवा राहुल रेखावार या सगळ्यांची कमिटी करा. 1 महिन्यात रिपोर्ट मागवा. मग केस दाखल करा, माझ्यावर करा. यांनी सुजावून ठेवले पैसे. काय मी पुढे नाही म्हणतो. आणि या मुख्यमंत्र्याची जर एक तशाच इच्छा असते तर त्याने काय नसते माझा फोन घेतला असता. मी त्याला 8 वर्षानंतर फोन केला.
माझं तोल सुद्धा तिथे पाहायची इच्छा नाही, इतका घाणेरडा माणूस आहे. काय मी जे बोलतो त्याच्या असे कडक शब्दात त्याला पत्र लिहिलेले नाही. एक असेल, मी आयुष्यामध्ये कोणाला घाबरलो नाही, घाबरत नाही. वयाच्या 35व्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री हरिगोविंद वरसक यांच्या कानपडीवर वाजवली आहे मी, कानाखाली. आणि 2 महिने मी ऑक्सफोर्ड जेलमध्ये होतो. आलं लक्षात? समजलं? मी अशा गोष्टी सहन करणारा माणूस नाही. 1,85,00,000 माझ्या आयुष्यात नाही पाहिलं, खरं नाही पाहिजे. काय म्हणजे, आणि एवढे पैसे एका खोलीमध्ये आहे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे गाडी भरून गेले. याचा अर्थ काय? फक्त 1,84,00,000 सापडले. आले 84 जरी सापडले असते ते आले कोण? तू एवढा खाल्ला का? टोपलीभर खाल्ला का? तू खाल्ला काय? मी गावचे माणूस आहे, मी खेड्यात राहिलोय, खेड्यात जगलोय. लक्षात, जोपर्यंत सत्तेमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे, तोपर्यंत या राज्याचा कारभार सुधारू शकत नाही. मी वयाच्या 78व्यावर सांगतो, संघामध्ये 50 वर्ष जग मारल्यावर सांगतोय, मी अनुभवातून सांगतोय. 8 वर्षात साधा फोन केला नाही, स्वभाव सुद्धा पाहिजे इच्छा नाही माझी. काय घरात माणूस, घरात लक्षात.